मित्रांनो, तुम्हाला माहितच असेल आपल्या खेडेगावामध्ये एक नवीनच प्रथा आहे. नवीन नाही, जुनी पण प्रथा आहे ती वानुळा देणं. तुम्हाला माहितच असणार आहे. कसं झालं माहिती का मित्रांनो, आज काय आलं, आपली हरिमामन ते आले होते, टरबूज न्यायला आले होते ते. पण विषय काय झाला माहिती का, तेवढ्यात आई टरबूजच कापित होती आणि ताई पण तिथं बसल्या होत्या. बसल्या बसल्या मग काय हरिमामनला 2 टरबूज खाऊ घातले आपण. आणि हा बबलू शेट यांनी काय झालं सांग तुम्हाला, सकाळपासून 4 टरबूज खाल्ली. हे 5वं नाद करते का नाद? आपल्या बबलू भाऊचा नाद नाही करायचा कोणी. आता 20 तारखेला आहे बबलू भाऊचं लग्न. त्याला म्हणलं भाऊ तोपर्यंत माझ्या संग फिरून घे, परत चान्स भेटतो का नाही भेटत तुला फिरायचा. मग त्याला घेतला गाडीवर, निघलो होतो मी थोडंसं बाहेर. तेवढ्यात आपले मित्र पाडळे लगेच गाडीला आडवे झाले. त्यांचं काय काम गुतलं होतं काय, माझ्यापाशी काही काम नव्हतं, ते फोनवरच बोलत होते. मग काय आम्ही निघलो बबलू आणि भाऊ आपण चाललो, पण जायचंय कुठे? म्हणलं जायचंय आपल्याला पाटात, येतो का म्हणलं तू? बसलाय गाडीवर गप चाल म्हणलं माझ्या संग. आणि खरंच आम्ही पाटाच तिकडे गेलो ना, काय सांगू तुम्हाला, या बारीक पुलावरून जायची वेळ आली. नशीब नवरदेवाच्या हातात फोन द्यायला होता, नाही तर आम्ही दोघं पाटात, गाडी पाटात, मोबाईल बी पाटात. पुण्यावरून आलेले 2-4 दिवसासाठी हे महिमाने काहीच कामाची नाही राहत आमच्या. हे निगरे पळ पुण्याला. परत घरी आल्यावर पाहत होता काय म्हणत्या काय करीत होता काय माहिती. आईचा लाडका म्हणत्या इतका बिघडला ना तुम्हाला सांगतो, कोणाच काही ऐकत नाही. आई चुलीवर पोळ्या करीत होती, हातीत धिंगाणा घालत होता. म्हणलं भाऊ तुला सांगतो, मला ऑफिसला जायला उशीर झालाय, तो राग काढीन बरं का मी अख्खाच. आता मी एवढी बोलच डेअरिंग करू शकत नाही, कारण कसं माहिती का, आईचा म्हणते तू, आईनं ऐकलं ना भाऊ लय मार खाईन मी. त्याच्यामुळे ना एक दिवस खाल्लेला आहे मार मी. जाऊ द्यात, सांगणार नाही मी तुम्हाला या गोष्टी. जद मरत तिकडे घाल द्यायला म्हणत धिंगाणा. आपल्या डबाला चपात्या उरायल्या ना, गप डबा भरा निघा म्हणलं ऑफिसला. कुठं उद्योग करत्या बाबा याचा. मित्रांनो तुम्ही आताच कमेंट करून सांगा तुम्ही मंट्याचे फॅन आहे का माय फॅन आहे. हा त्याच्यामुळे सांगू तुम्हाला, आत्ताच हर्षल भाऊला फॉलो करून घ्या.